काल एक भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडलं. मोरगाव मोरगाव तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी. आणि या मैदानात मित्रांनो एक नंबरची मानकं झाली ते म्हणजे चिमणी आणि साई. खरंच यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. कारण मित्रांनो या मैदानात जर आपण पाहिलं तर सर्वच टॉपच्या गाड्या होत्या फायनलला आणि त्यातून एक नंबर केला चिमण्या आणि साईने. मित्रांनो या मैदानात पण एक कमी भासत होती ती म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील देव म्हणून ज्याला ओळखलं जातं असा एकदशमी केसरी बकासूर. त्याने बऱ्याच गावठी नंदींना जीवदान दिले असा बकासूर. बकासूर या मैदान पाहताना दिसलं नाही आणि सर्वत्र एकच चर्चा चालू झाली की बकासूर या मैदान का दिसलं नाही. कारण जर आपण पाहिलं तर मित्रांनो बकासूर ज्या मैदानात असतो त्या मैदानात एक वेगळीच मजा असते. एक वेगळंच ते मैदान भरलं असतं. कारण मित्रांनो आणि ज्या मैदान बकासूर नसतो त्या मैदान एवढा प्रेक्षक वर्ग येत नाही. हीच बकासूरचं क्रेज आहे. त्या मैदानाला एक वेगळी शोभा येते. मित्रांनो बकासूर का का या या मैदानात का पाहतानाच नाही हीच एक सर्वत्र चर्चा चालू आहे. आपण जर पाहिलं तर जे 20 तारखेला मोरगावचंच मैदान पार पडलं त्या मैदानात जो काही प्रकार घडला तो संपूर्ण महाराष्ट्राने बघितला आहे. आणि त्यानंतर सर्वत्र एकच चर्चा चालू आहे की बकासूरचे मालक मोहिल शेट्टी यांच्यावरती अन्याय झाला. मित्रांनो सेमी 7-7 सुटला आणि सेमी 7 नंतर बकासूर सेमी 5 झाला. याच मैदानात मित्रांनो साम्राज्य देखील सेमी 5 झाला होता. आणि लाईव्हमध्ये स्पष्ट दिसतंय की बकासूरचे मालक मोहिल शेठ असतील वैभव मामा असतील यांनी आनंद साजरा केलाच पाहिजे मित्रांनो सर्वांनीच. सर्वच करतात यात चुकीचं काय हेच चर्चा सर्वत्र चालू आहे. पण मित्रांनो सर्वजणच करतात पण जर वेळेचं आपण पाहिलं तर बकासूरलाच नियम वेगळे. बकासूरचे मालक मोहिल शेट्टी यांना माफी मागायला लावली का तर आनंद साजरा केला. मित्रांनो सर्वच याच्या आधी देखील मैदान झालेत आणि त्या मैदानात देखील सर्वांनीच आनंद साजरा केला. त्यांना माफी का मागायला लावली नाही हेच एक प्रश्न विचारला जातोय. असं मित्रांनो बकासूर काल या मैदान पाहताना दिसलं नाही. नक्कीच मोहिल शेट्टी यांनी आणि त्यांच्या नियोजनकर्त्यांनी विचार केला असेल की ज्या मैदानात बकासूरवरती अन्याय होतोय आणि 20 तारखेला कहर झाला डायरेक्ट माफी मागायला लावली ते पण माईकवरती सर्वांच्या समोर. त्यामुळेच त्यांनी एक निर्णय घेतला असेल की ज्या मैदानात बकासूरवरती अन्याय होतोय त्या मैदानात जायचं नाही. ज्या मैदानात इज्जत नाही त्या मैदानात जायचं नाही असं झालं असेल. तुमचं मत काय बकासूर का पाहतानाच नाही कमेंट करून नक्की सांगा. 7 मिनिट भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.